बॉम्बे स्कॉटिशवरून फडणवीसांच्या टोल्यावरून राजकारण पेटलं। इंटरनॅशनल शाळा बंदचा जीआर काढा, राऊतांचं आव्हान, तर शाळेला महाराष्ट्र सरकारनेच परवानगी दिली ना, संदीप देशपांडेंचा सवाल। नरेंद्र जाधव यांची समिती म्हणजे अनावश्यक वेळकाढूपणा, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांचा हल्लाबोल। जाधव संघाच्या जवळचे, मुख्यमंत्र्यांची भाषा दंडेलशाहीची असल्याचाही आरोप। उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मातोश्रीचा एक भाग देणार का, नारायण राणेंचा खोचक सवाल। पक्षात असताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळल्याचाही केला आरोप। बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून सभागृहात गदारोळ। लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, विरोधकांची मागणी, तर विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा लोणीकरांचा आरोप। लातूरमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःलाच अवताला जुंपल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं। शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करणार, कृषी मंत्र्यांचं आश्वासन, तर सरकार इव्हेंटबाज असल्याची पटोलेंची टीका। पंढरीच्या वारीत शहरी नक्षलवादी शिरल्याचा मनीषा कायंदे यांचा आरोप। संविधानाच्या नावाखाली फेक नरेटिव्ह पसरवणारे हेच लोक नाहीत ना, कायंदेंना संशय, तर प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची टीका। मंत्र्यांनी दादा कोंडकेंसारखं द्वयार्थी उत्तर देऊ नये। जलसंधारण खात्यातल्या कारभारावरनं सुधीर मुनगंटीवारांचा संजय राठोडांना घरचा आहे, तर वाघावरून सुनील प्रभू, भातखळकर आणि आव्हाडांची टोलेबाजी। सुनील शेळकेंनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली, संजय राऊत यांचा आरोप। पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तर राऊतांनी पुरावे दिले तरच स्पष्टीकरण देऊ, शेळकेंचं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची एक दलित कुटुंबाला शिवीगाळ। ऑडिओ क्लिप समोर आणत राष्ट्रवादी नेते विजयसिंह बांगर यांचा आरोप। मुलीला आय लव्ह यू म्हणणं म्हणजे लैंगिक छळ नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलं निरीक्षण। उद्यापासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल। बालताल बेस कॅम्प परिसरामध्ये रोषणाई, प्रशासन सज्ज, कडेकोट सुरक्षा तैनात। हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी आणि पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 51 वर, 6 जण अजूनही बेपत्ता, 406 रस्ते अजूनही बंद। घानामध्ये पंतप्रधान मोदींना 21 तोफांची सलामी, राष्ट्राध्यक्ष महामा यांनी केलं विमानतळावर स्वागत। नेहरू वाजपेयींनंतर घानाला भेट देणारे मोदी हे तिसरे पंतप्रधान।